लगातार 2 चेंडू डॉट करून विकेट घेतली तरी सुद्धा 500 रुपये. पहिला चेंडूवर सुरुवात तर होते. बघूया विवेक सारखा अगदी डाफुऱ्या त्याचा चांगला प्रभावी फलंदाज म्हणावं गेलं. या स्पर्धेत चांगला खेळ काहीतरी केलाय. प्रत्येक सामन्यामध्ये अगदी धावा एकवटल्यात आणि सुरुवात तर करतायत. एक चांगला फटका मारताना एक धावेने सुरुवात होतीये ती भावसे संघाची. तगडी लढत आपण बघतोय. सेमीफायनलचा हा सामना आहे. जो संघ इथे जिंकेल तर नक्कीच फायनल मध्ये पोहोचणार आहे. तो चिंचगड संघाशी खेळताना अंतिम सामना. त्यामुळे स्पर्धेला अतिशय महत्व असेल. या सामन्याला महत्व असेल. षटकातून दुसरा चेंडू क्रितेश गरत या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सामना करतायत सुभाष. यावेळेस नाईस चेंडू. अगदी चेंडू थोडं कमी गतीचा होता. 2 षटकाचा सामना असल्यामुळे प्रत्येक चेंडू आपल्याला इथे चांगला खेळून धावा करायला लागतील. 2 चेंडू संपल्यात फक्त एक धाव फलकावर. षटकार ॲटिकला रोहितदास पाटील यांच्याकडनं 300 आहेत. मनीष भाऊ पाटील रोहित पाटील यांच्याकडे 300-600 रुपये. बक्षीस मत अंकित झाले. तर पुढच्या चेंडूला चांगला फटका मारताना चेंडू डीपला थांबवतोय. फिल्डिंग बघा अतिशय पुन्हा एकदा दर्जेदार पाहायला मिळाली आणि फक्त त्यावर एकच धाव येताना धावसंख्या 2 पोहोचते. 3 चेंडूचा खेळ संपतोय पहिल्या षटकामध्ये. क्रितेश गरत यांची गोलंदाजी पाहतो आपण दिवसभरात. बिरवाडी संघाचं अगदी नाव सर्व प्रेक्षकांच्या नेहमीच चर्चेत राहिला. कारण त्याची खेळी जशा प्रकारे आपण खेळी पाहिली. अनेक संघांना पराजित करत हा संघ इथपर्यंत पोहोचला. आणि पुढच्या चेंडूवर एक चांगला फटका. इथे मात्र बघा ग्रामीण खेळाडू देखील कमी नाहीत. पुढच्या चेंडूवर अगदी हल्ला करताना चेंडू सीमे पार षटकार. तर विवेकांचा एक तडाखा मिळतो या गोलंदाजाला. आणि पुढच्या चेंडूवर एक षटकार ठोकताना संघाची धावसंख्या देखील 8 वर पोहोचली. 4 चेंडूचा खेळ संपतोय. फलकांमधून धावसंख्या पाहिली तर निश्चितच 4 चेंडूच्या समाप्ती तर 8 धावा. निश्चितच श्री गणेश भावसे संघ देखील आपण बघतो. ग्रामीण संघ असला तरी देखील आज चांगला त्यांचा खेळ पाहायला मिळतो. कारण ग्रामीण गटामधून पण पाहिलं असेल या संघाची कामगिरी अगदी क्वालिफाय झाला होता. आणि आज देखील या मोठ्या संघाशी मात्र टक्कर देताना एक चांगली सुरुवात झाली. ती 4 चेंडूत 8 धावा. षटकातला 5वा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील सुभाष. विवेक चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू टप्प्याने मात्र सीमा परतोय. अतिशय चांगल्यापैकी ही फटकेबाजी. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर. अतिशय चांगली खेळी, चांगलं क्रिकेट आणि प्रेक्षक मात्र या खेळाचा आनंद लुटताना पाहतोय. तशा प्रकारची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय नरेश बाळू स्मृती चषक. आज या स्पर्धेचा हा महासंग्राम इथे थंडावणार थांबणार आहे. कारण यानंतर अजून एक फायनलची मॅच इथे शिल्लक राहिली आहे. अनेक प्रेक्षक दर्दी क्रीडा रसिक या स्पर्धेला अगदी पाहतोय पण खूप गर्दी करून आलेत. आणि सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या अर्जुन कमिटीच्या वतीने. तर षटकातला अंतिम चेंडू. आतापर्यंत धावसंख्या बिनबाद 12 धावा. आणि त्यानंतर षटकातला अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर क्रितेश गरत. पुढच्या चेंडूला हलक्या चेंडूला सॉफ्ट हँडल खेळला गेलाय आणि त्यावर फलंदाजांनी लगेचच एक धाव घेऊन समाधान व्यक्त केलं. त्यांना माहिती की इथे षटक संपला गेलाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावसंख्या 13 लागली फलकावर. बिनबाद 13 धावा. अतिशय आजच्या क्रिकेटचा विश्लेषण द्यायचं झालं तर अनेक क्रिकेट रसिक जे या चांगला क्रिकेटचा आनंद घेताना पाहत आहे. अनेक टेनिस विश्वमधले चमकते सितारे जे सुद्धा आपण या स्पर्धेत पाहिलं असतील. अगदी संदीप निमसे मागच्या सामन्यात पाहिलं असेल. शहापूर तालुक्यातला एक सर्वोत्तम खेळाडू म्हटला जातो. अगदी टेनिस क्रिकेट असो किंवा अर्थातच सीझन क्रिकेट असू देत. या खेळामध्ये त्यांनी त्याचा नेहमीच आदर्श खेळ पाहायला मिळतो. मुंबईमधल्या एका मोठ्या लीग मध्ये ते खेळत असतात. मोठ्या क्लब कडून खेळत असतात. संदीप निमसे ते मागच्या सामन्यात आपण त्यांचा खेळ पाहिला पण तो संघ पराजित झाला. तो आडगाव संघ. आणि त्यानंतर आता या नवीन षटकाला जी सुरुवात होते जीवांचा मारा सुरू होईल. 2 षटकाचा फक्त खेळ आहे. निश्चितच दुसऱ्या अंतिम षटकाला सुरुवात. आणि पहिला चेंडू जीवा. थोडासा कमी गतीचा चेंडू पण पाहिला असेल. डॉटने सुरुवात इथे होतीये. तर डॉटने सुरुवात होताना संघाची धावसंख्या थांबली गेली फलकावर आतापर्यंत ती 12 धावांवर. बघूयात धावसंख्या जी अंतिम चेंडूवर 13 झाली. त्याने नंतर या षटकातून वाईटचा चेंडू इशारा आहे आणि वाईट प्लस 1 धावसंख्या पोहोचते फलकावर ती 14 धावा. तर धावसंख्या 2 वाढली गेली. नुकतेच आमचे स्कोरर थोडेसे उशिराने नोंद करतायत आणि धावसंख्या 15.
तर जेव्हा यांना पुन्हा एकदा षटकातून हा चेंडू हाताळावा लागेल, तो या षटकातून षटकातला दुसरा चेंडू याच अगदी कशावर खेळावा असा प्रश्न निर्माण होता आणि फलंदाजावर बाद झाले. तर स्वतः मात्र सुभाष यांनी आपलं मैदान सोडलंय आणि आपली खेळाडू दाखवताना मात्र फलंदाज बाद झाला. पहिला विकेटचं पतन इथे पाहतो पण होत असताना धावसंख्या 15. ₹500 बक्षीस आणि पुढच्या चेंडूवर एक जबरदस्त फटका मारताना चेंडू सीमेपार षटकार आल्याला सुरुवात करतात अजय सरका फलंदाज. हा देखील अगदी चमकता खेळाडू म्हणावा लागेल. तो या संघाचा कॅच जिथे घेतलाय तो खेळाडू सुद्धा बक्षीस ठेवलाय. खेळाडू सुद्धा आपण येऊ शकता बक्षीस घेण्यासाठी. चला या खेळाडू सुद्धा चालतील. सेमीफायनल मॅच आहे. चला या, पैसे कमवा. धावसंख्या पोहोचले 21 वर 21. बघा अजय सरका फलंदाज देखील पण अगदी भरदार खेळ या स्पर्धेत केलाय. तो इथे भावसे संघासाठी कालच्या आपण खेळात पाहिला असेल त्यांच्या संघाला आणि आज देखील अगदी तडाखेबंद सुरुवात करतात षटकार टोकून. पुढचा चेंडू थोडासा कमबॅक मिळवताना एक चांगला चेंडू हाताळला गेला तो जीवीने आणि फलंदाज त्यावर बाद झालेत. खेळ संपला गेलाय. 2 गडी बाद होताना संघाची धावसंख्या 21 लागली फलकावर. ती भावसे संघाची अजूनही 2 चेंडू ते बाकी राहतात कारण 2 षटक सामना आहे. त्यामुळे या अंतिम षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. कारण वेळ आपल्याला खूप कमी आहे. निश्चित आपण जास्त षटक. चला या कॅचसाठी पारितोषिक या ठिकाणी माननीय अमर पाटील मोन्या यांच्याकडनं किती रुपये? 200 रुपये पारितोषिक. रोहिदास पाटील आणि अमर पाटील यांच्याकडे 200 रुपये पारितोषिक वेल्डन दिलेले आहेत. ओके. तर बंटी पाटील आणि कैलास पाटील यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये पारितोषिक आहे वेल्डन. अमर पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते वेल्डन. शिवम पाटील यांच्याकडे 100 रुपये वेल्डन. षटकात अंतिम चेंडू धावसंख्या 22 आणि इथे मात्र चेंडू दिशाहीन वाईट स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचते ती 23 वर 23 कारण 12 चेंडू आपल्याला खेळायचे आहेत तिथे आणि अजूनही अंतिम चेंडूचा खेळ इथे बाकी राहतो शिल्लक. 2 षटक सामना आहे. अंतिम चेंडू यावेळेस मात्र फलंदाज बाद आणि समाप्ती होते. मात्र 2 षटकांची खेळ संपला गेला. इनिंग संपली गेली. धावसंख्या मर्यादित ठेवली गेली ती 23 धावा. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा करायच्या आहेत इथे मात्र संघाला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला स्पीडअप करा. मेगा फायनल बाकी आहे. प्रेक्षकांना फायनल बघायची आहे. सेमीफायनल मॅच मध्ये आपण आहोत. भन्नाट क्रिकेटचा स्पर्धा थरार सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह वर. सावली प्रिंटिंग टी शर्ट मात्र एक ब्रँड आहे महाराष्ट्र जगाचा देशाचा. चला घाई करा. आम्ही म्हणतोय नेहमी घाई करा. या ठिकाणी खेळाडू बॅटर पाठवा. फिल्डिंग लावा. फिल्डिंग लागलेली नाहीये. अंधार झाला तर अंधारात खेळावं लागेल. सांगतील तेवढ्या ओव्हर खेळावं लागतं त्याची नोंद घ्या. 3 ओव्हरचा सामना होणार आहे त्यामुळे तुम्हाला किती वेळ झाला तरी खेळावं लागेल. 3 ओव्हरची मॅच त्यामुळे घाई करायची आहे. फिल्डिंग लावून घ्या भावसे टीम आणि लगेच निहाल 11 बिरबाडीचे बॅटर येतील. चला पंचांनी वॉर्निंग दिली आहे. भावसे टीमला मीटिंग करतायत. पहिली वॉर्निंग येते. फिल्डिंग लावून घ्या आणि त्या पॅनल्टीला 2 धावाची पॅनल्टी असेल 2 वॉर्निंग नंतर याची नोंद घ्यायची आहे. चला फाट थोडी घाई करायची आहे. सामना अतिशय रंगतदार पाहिला मिळेल. एका बाजूला बिरबाडी दुसऱ्या बाजूला भावसेने उभारल्यात पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या
23 धावा 24 धावांचं आव्हान मात्र दिलंय आणि आता मात्र 24 धावा या 3 ओव्हर मध्ये रोखल्या जातील का 2 ओव्हर मध्ये सॉरी यानंतर 3 ओव्हर असतील 2 षटकांमध्ये 12 बॉल आणि 24 धावा चांगली धावसंख्या आहे टफ मॅच होईल पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग मार्क बॉलरचं नाव साहिल ओके ओके चलो 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 बिफाट प्रेक्षकांनी कॅच गेला संधीला रोहिदास पाटील आबिडकर यांच्याकडनं 200 रुपये षटकाराचा कॅच 200 लावले रोहिदास पाटील आबिडकर यांनी षटकाराचा कॅच घेतल्याबद्दल बंटी पाटील कैलास पाटील यांच्याकडनं सुद्धा 200 आहेत शिवन पाटील यांच्याकडनं 100 आणि षटकार हॅट्रिकला मनीष बाबू पाटील रोहित बाबू पाटील यांच्याकडनं 300 रुपये आहेत घाई करा चला आयोजक आमच्याकडे या ठिकाणी वारंवार चतवत आहेत घाई करा पहिला बॉल सीमारेच्या पार बॉल द्या बोला जय श्रीराम साहिल तुझा चेंडू सीमारेषा पार षटकार बोला जय श्रीराम बजाव गाना साहिल बॅटर आहेत कृतेश घरात 2 षटकार बसलेले आहेत बघूया गोलंदाज तयार तिसरा बॉल घाई करा नो मीटिंग बी पास पहिला षटकार दुसरा षटकार ऑन साइडला दोन्ही षटकार गेलेत तिसरा बॉल 12 धावा आल्या अजून 12 धावांची गरज आहे आणि सीमारेषा पार हॅट्रिक मनीष बाबू पाटील रोहित बाबू पाटील यांच्याकडे कृतेश घरातला 300 रुपये पारितोषिक टाया जय श्रीराम अजून एक षटकार पाहिजे का 300 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आलेली आहे आणि अजून एक षटकार वेळ वाचलाय जय श्रीराम 4 षटकार लगातार लगेच मेगा फायनलची नाणेफेक या ठिकाणी होत आहे सुपर मॅच मध्ये या ठिकाणी बघायला मिळते माननीय गावच्या सरपंच मॅडम माननीय साठे सर स्टेजच्या समोर टॉस होईल या सरपंच मॅडम या माननीय साठे सर निहाल 11 बिरवाडी विजय झाल्याबद्दल नामदेव धनगरे यांच्याकडे शुभेच्छा आल्या स्पॉन्सर्ड आहेत त्या टीमचे पॅकर आहेत नामदेवजी धनगरे खुश झालेले आहेत शुभेच्छा देताना सरपंच मॅडम या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या